नमस्ते आणि आपल्या हेमा फाउंडेशन मध्ये आपलं स्वागत आहे. आजचं सेशन खरंच खूप आकर्षक होणार आहे, कारण हे काहीसं असं आहे ज्यात मी खूप विश्वास करते. हे सांस्कृतिक मूल्यांविषयी आहे. माहितीये, जेव्हा माझ्या मुलांचा जन्म झाला, ते शाळेत जाऊ लागले, तेव्हा एक गोष्ट मी त्यांना सांगितली. मी त्यांना सांगितले, काही हरकत नाही, मला तुमच्या अभ्यासाने, तुमच्या मार्कांची काही चिंता नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या संस्कृतीत मिसळलं पाहिजे. तुम्हाला तुमच्यापैकी मोठ्यांचा सन्मान करा आणि लहानांवर प्रेम केलं पाहिजे. तर माझी मुलं असंच करतात आणि या गोष्टीचा मला खूप आनंद आहे, कारण आपले सांस्कृतिक मूल्य पिढी दर पिढी चालतच आलेले आहेत आणि त्यात आपला समावेश आहे. तर मी इथे तुमच्या समोर सादर करते आज एक सुंदर सेशन, जिथे न केवळ आपण शिकणार आहोत की सांस्कृतिक मूल्यांना कसं विकसित केलं जाऊ शकतं टेक्निक बरोबर, पण त्याच बरोबर जेव्हा आपण दोघांना एक साथ सामील करतो, तर आपण हे सुनिश्चित करायला चाललोय की आपण काहीतरी नवीन शिकाल, काही असं जे आपल्याला उपयोगी असेल आणि काही असे जे आपल्याला निपुण बनवेल. ठीक आहे, तर चला आजचं सेशन सुरू करूयात, जिथे मी आपल्याला गुगल स्लाइड विषय काहीतरी शिकवेन. याच्या आधी की आपण पुढे जाऊ, मी आपल्याला सांगू इच्छिते की मी आपल्याला हे का शिकवते. ठीक आहे, तर आता आपण बोलतोय की मी 6वी A वर्गाची टीचर आहे. ठीक आहे, आणि पूजा 6वी B कक्षेची टीचर आहे आणि प्रिन्सिपल यांनी आम्हा दोघींना एकच पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन वर काम करायला सांगितलंय. साधारणपणे मी काय करणार, मी एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवेन. ओके, मग मी याला सेव्ह करेन, मग मी याला ईमेल वर अपलोड करेन, मी याला पूजाला पाठवेन, मग पूजा त्याला डाउनलोड करेल आणि मग ती त्यात बदलाव करेल आणि मग बदलाव केल्यानंतर ती त्याला सेव्ह करेल आणि मग त्यानंतर पूजा त्याला ईमेल वर अपलोड करेल, मग ती त्याला परत मला पाठवेल, मी त्याला डाउनलोड करेन आणि अरे देवा, इतका मोठा चक्कर. ठीक आहे, पण साधारणपणे काय होतं जेव्हा पण आपण कोलॅबोरेटिव्ह काम करतो, जसं की जेव्हा आपण गुगल स्लाइड, गुगल डॉक सारख्या गोष्टींचा उपयोग करतो किंवा काहीही, किंवा बोला गुगल की, मी तुम्हाला गुगल शीट पण शिकवलंय, तेव्हा काय होतं, आम्ही दोघं कोलॅबोरेटिव्हली एकाच एकट्या प्रेझेंटेशनवर काम करतो. जगात पूजा कुठेही असेल आणि जगात मी पण कुठेही असेन, आम्ही दोघं एकाच वेळेला एकाच प्रेझेंटेशनवर काम करू शकतो. ठीक आहे, चला चलूया, लवकरच सुरू करूया आपला गुगल स्लाइड अभ्यास, जिथे मी हे सुनिश्चित करणार आहे की तुम्ही काही नवीन शिका आणि सोबत असं काही जे दुनियाची आजची गरज आहे. तर आता जेव्हा आपण गुगलवर जातो, तर वरती उजव्या बाजूला आपण हे 9 डॉट्स बघू शकता. आता काय तुम्हाला माहितीये, गुगलने आपल्याला खूप सारे उपयोगी ऍप्स दिलेले आहेत, जे आपल्याला आपल्या जीवनात दररोज खूप कामी येतात. सरळ आहे, बस खाली स्क्रोल डाऊन करा, आपल्याला गुगलने आपल्याला दिलेले वेगवेगळे ऍप्लिकेशन दिसतील. मी आज तुम्हाला शिकवणार आहे स्लाइड्स. आता जेव्हा तुम्ही स्लाइडवर क्लिक करता, तर मी तुम्हाला दाखवू इच्छिते हे वेगवेगळे गुगल स्लाइड्स. हे स्लाइड्स आहेत जसं की काही प्रेझेंटेशन जे मी आधीच बनवून ठेवलेत. जर तुम्ही गुगल स्लाइडवर नवीन आहात तर हे ब्लँक असेल. ओके, परत मी आपल्याला टेम्पलेट गॅलरी दाखवू इच्छिते. हे खूप मजेदार आहे. जेव्हा तुम्ही टेम्पलेट गॅलरीवर क्लिक करता, तर इथे गुगलने दिलेले तयार टेम्पलेट्स दिसतात, जे तुम्हाला कमाल कामी येतात. ठीक आहे, आता कल्पना करा तुम्ही स्क्रॅच पासून सुरू करणार आहात. ठीक आहे, आणि आपली स्वतःची पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवू इच्छिता, पण गुगल स्लाइडवर. तर आपण काय करतो, आपण ब्लँकवर क्लिक करतो. आता जेव्हा तुम्ही ब्लँकवर क्लिक करता, तर हे सरळ आहे जसं आपण आधी पण केलं होतं. ठीक आहे, आपली प्रेझेंटेशन स्लाइड खोलली जाते. इथे उजव्या बाजूला आपण बघू शकतो की इथे आधीच वेगवेगळ्या थीम्स दिल्या गेल्या आहेत, ज्याला तुम्ही निवडू शकता, जो पण तुमचा विषय आहे त्याच्या आधारावर. ठीक आहे, तर आपण काय करतो की मी इथे लिहिलंय की मला आपली संस्कृती थीमवर काहीतरी लिहायचं आहे. ठीक आहे, आता मी काय करणार आहे, लिहिणार आहे उपशीर्षक विदुषी दागाद्वारे
ठीक आहे, सरळ आहे. आता मी निश्चित थीम जोडणार आहे. जर मी याला निवडते, ठीक आहे, तुम्ही पाहू शकता की ऑटोमॅटिकली कशी थीम बदलते. आता कृपया सगळे लक्ष द्या इथे. जर तुम्ही नवीन स्लाइड जोडू इच्छिता तर ती इथेच आहे. बघू शकता विभिन्न स्लाइड ज्या इथे आहेत. वाटलं तर ती एक ब्लँक स्लाइड असेल किंवा एक टायटल कॉलम असेल किंवा मग आणखी कुठली, ठीक आहे. जर तुम्ही बॅकग्राऊंडचा रंग बदलू इच्छिता तर हे बघा की हे जांभळ्या रंगाचा आहे किंवा गडद निळा आहे. मी एक पिवळा नारंगी बनवण्यासाठी याचा रंग बदलते. तुम्ही पाहू शकता मी याचा रंग नारंगी रंगात बदललेला आहे. आता जर मला याला कुठल्या अजून रंगात बदलायचं असेल, ठीक आहे, हा वाला मला वाटतं हा चांगला आहे. ठीक आहे, तर बघा मी याचा रंग बदललेला आहे. एक अजून गोष्ट आहे लेआउट. मी स्कीमच्या आधारावर लेआउट पण बदलू शकते. ठीक आहे. आता जर तुम्ही कुठला भिन्न विषय निवडू पाहताय तर आपण याला परत इथून निवडू शकतो. ठीक आहे, अजून संपलं नाहीये, हे बाकी आहे. ते आहे ट्रान्झिशन. ट्रान्झिशन वेगवेगळ्या स्लाइड्सवर असतं, म्हणून मी आपल्याला स्लाइड जोडायची पद्धत सांगते. मी इथे जाईन, मी एक स्लाइड जोडेन जी पण मला उपयोगी वाटेल. कल्पना करा की मी एक ब्लँक स्लाइड घेते. ठीक आहे, आता मी परत स्लाइडचा बॅकग्राऊंड बदलू शकते. सफेदने माना की पिवळा. ठीक आहे, आणि मी तुम्हाला शिकवते कशी इमेजला इन्सर्ट करायचंय. इन्सर्ट वर जा, इमेज वर क्लिक करा आणि कम्प्युटर वरून अपलोड करा आणि मग इथे जा आणि क्लिक करा आणि इन्सर्ट. आता तुम्ही इमेजला जरूर बदलू शकता, यापेक्षा मोठी छोटी बनवू शकता. ठीक आहे, तुम्ही याच पद्धतीने वेगवेगळ्या इमेज जोडू शकता आणि टेक्स्ट पण जोडू शकता. खूपच सोपं आहे. बस इथे क्लिक करा, टेक्स्ट बॉक्स वर क्लिक करा आणि फक्त लिहा अ हॅपी वर्ल्ड किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला हवा आहे. तुम्ही फॉन्टचा आकार आणि शैली पण बदलू शकता. ठीक आहे, समजलं? तर या पद्धतीने आपण गुगल स्लाइड बनवू शकता. आता सर्वात महत्त्वपूर्ण मला वाटतं की आपण या टूल्सना समजून घ्या. इथे तुम्ही एडिट करू शकता. ठीक आहे, वेगवेगळ्या गोष्टी आपण इथे व्ह्यू पण करू शकता. तर मी तुम्हाला शिकवते की स्लाइड कशा प्रस्तुत करायच्या. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी टाकू शकता. ज्या पद्धतीने मी इथे इमेज आणि टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट केलंय, मी कुठलाही ऑडिओ किंवा व्हिडिओ ही टाकू शकता किंवा कुठल्या आकृती, आपण कुठल्याही पद्धतीचा टेबल किंवा चार्ट पण टाकू शकता. आणखी खूप काही. ठीक आहे, अजूनही काही मी तुम्हाला शिकवू इच्छिते. तुम्ही कसे वेगवेगळ्या गोष्टी जोडू शकता, जसं तुम्ही वेगवेगळ्या स्लाइड जोडू शकता. ठीक आहे, सर्वात चांगली गोष्ट ही आहे की आपण परत इथे व्हॉइस टायपिंग करू शकता. कल्पना करा की आपल्याला कुठल्याही पद्धतीचे नोट किंवा स्पीकर नोट टाईप करायची आवश्यकता आहे. बस इथे क्लिक करा, मग एक माईक येईल आणि बस तुम्ही बोलायला सुरुवात करू शकता आणि इथे टाईप होणं सुरू होईल. तुम्ही पाहू शकता इथे. ठीक आहे, टायपिंग होणं सुरू झालेलं आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने व्हॉइस टायपिंगचा उपयोग होऊ शकतो. समजलं? चला, समजा की मी 2 स्लाइड्स बनवल्यात. ठीक आहे, याच पद्धतीने मी याला थोडं आकर्षक बनवलंय. बस काही अजून स्लाइड्स इथे जोडायच्या आहेत. तर मी याचा बॅकग्राऊंडचा रंग बदलेन नारंगी. ठीक आहे, मला लवकरच एक अजून इमेज टाकावी लागेल आणि सांस्कृतिक मूल्यांवर एक इमेज टाका. याला इथे लावा. मी आपल्याला शिकवेन की ट्रान्झिशनला कसं जोडलं जाईल. खूपच सरळ आहे. आपण इथे जा, ट्रान्झिशनवर जा, मग तुम्ही इथे ट्रान्झिशनचा पर्याय निवडू शकता. तुम्हाला डिझॉल्व्ह करायचं असेल, फ्लिप करायचं असेल किंवा क्यूब करायचं असेल. कल्पना करा की मला वाटतं ओके, आणि मग मी बोलते या सगळ्या स्लाइड्सला अप्लाय केलं जाईल. मी याच्या गतीला पण नियंत्रित करू शकते. ठीक आहे, ट्रान्झिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर मी आपल्याला शिकवेन की याला सादर कसं करावं. ठीक आहे, या गुगल स्लाइडला आपल्या दर्शकांना कसं दाखवाल. खूप सरळ आहे. वर उजव्या बाजूला प्रेझेंटेशन सुरू करा आणि हे पहा, आपलं प्रेझेंटेशन सुरू झालंय. ठीक आहे, सगळं समजलं? सरळ आहे. आता याच्या आधी की आपण पुढे जाऊ, 2 गोष्टी. पहिलं, आपलं प्रेझेंटेशनला नाव द्यायला विसरू नका. ठीक आहे,
आणि शेवटची गोष्ट, याला शेअर करायला विसरू नका. आता जर तुम्हाला याला शेअर करायचं असेल तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं होतं की मला याला पूजा बरोबर शेअर करायचंय, जी माझी सहशिक्षक आहे, आणि आम्हा दोघींना एकाच प्रेझेंटेशनवर काम करायचंय. आता जेव्हा मी याला माझ्या मित्राबरोबर शेअर करेन, उदाहरणार्थ मी सुदर्शनला शेअर केलंय, 3 गोष्टी आहेत. आता जर मी व्ह्यूअर्स राईट देते तर तो कुठल्याही पद्धतीचे एडिट नाही करू शकत. पण जर मी कमेंटरचा राईट देते तर तो कमेंट करू शकतो. ठीक आहे, याला बदल विदुषी, याला बदल. आणि जर मी एडिटर्स राईट देते आणि सेंड करते तर सुदर्शन आणि मी एकाच वेळेला एकाच प्रेझेंटेशनवर काम करू शकतो. ठीक आहे, तर या पद्धतीने गुगल स्लाइड काम करतो. हे खूपच आकर्षक आहे आणि माझा विश्वास करा, तुम्ही जगात कुठेही असाल, ठीक आहे, आणि तुमच्याकडे सर्वात जुना कम्प्युटर का असेना, तुम्हाला ऍक्सेस मिळू शकतो. तुम्ही जगात कुठेही असाल, आपल्या गुगल अकाउंटवर जा, गुगल अकाउंटवर साइन इन करा, गुगल स्लाइड वर जा आणि आपल्याकडे आपलं गुगल प्रेझेंटेशन स्लाइड आपल्याला मिळेल, जे तुम्ही बनवलेलं आहे, आणि आपण याला कधी पण प्रस्तुत करू शकतो. म्हणून याला सेव्ह करायची डोकेदुखी नाहीये, किंवा याला पेन ड्राईव्ह मध्ये टाकून प्रत्येक ठिकाणी पेन ड्राईव्ह घेऊन जावं नाही लागत, किंवा मग असं म्हणा कुठलाच त्रास नाहीये. तर हे सगळं आहे गुगल स्लाइड विषयी, जे मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिस करा, कारण लक्षात ठेवा, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. ठीक आहे, तर सुनिश्चित करा आपण सगळे आपल्या संस्कृतीला नीट शिका, संस्कृतीमध्ये स्वतःला समाविष्ट करा, सोबतच टेक्नॉलॉजीला एकीकृत करा, टेक्नॉलॉजीच्या चांगल्या हिश्श्यासोबत आणि आपल्या सांस्कृतिक मूल्यांसोबत. तर आता मी विदुषी दागा आपली रजा घेते. स्वतःची काळजी घ्या.